ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निप्पाणीत 5 डिसेंबर ते 8 डिसेंबर अखेर महाआरोग्य शिबिर। महावीर आरोग्य सेवा संघातर्फे शिबिराचं आयोजन। निप्पाणी येथील कोटीवाली कॉर्नरवरील मास्क ग्रुप संचलित डॉक्टर वैशाली व डॉक्टर विलास पारिक यांच्या महावीर आरोग्य सेवा संघातर्फे शुक्रवारी दिनांक 5 डिसेंबर ते सोमवारी दिनांक 8 डिसेंबर अखेर महाआरोग्य शिबिर होणार आहे। सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेत अत्याधुनिक मशिनरीद्वारे रुग्णांची तपासणी केली जाणार आहे। शहरात प्रथमच आयोजित या महाआरोग्य शिबिराचा शहर आणि परिसरातील गरजूंनी लाभ घ्यावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भाई शहा यांनी केलं आहे। रविवारी दिनांक 30 सायंकाळी आयोजित बैठकीत ते बोलत होते। शहा म्हणाले, एकाच वेळी एकाच छताखाली विविध प्रकारच्या 236 चाचण्या होणार आहेत। यामध्ये हार्ट प्रोफाइल, मूत्रपिंड, थायरॉइड, यकृत, मधुमेह, विटॅमिन्स, कर्करोग अशा महत्त्वाच्या तपासण्यांचा समावेश आहे। हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। 6 वर्षात 6 लाख रुग्णांनी येथील सेवेचा लाभ घेतला आहे। युगंधर मेहता यांनी सुसज्ज लॅबोरेटरीची सोय केली आहे। येथील हॉस्पिटलमध्ये पुण्यानंतर निप्पाणीतच अत्याधुनिक मशिनरींची सोय असल्याचे सांगितले। प्राध्यापक सुगम चव्हाण यांनी अत्यंत कमी खर्चात विविध चाचण्या करून अहवाल दिला जाणार आहे। तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांनी तपासणीपूर्वी 10 ते 12 तास उपाशी राहणं आवश्यक असून इच्छुकांनी महावीर आरोग्य सेवा संघात नाव नोंदणी करण्याचं आवाहन केलं आहे। बैठकीत संस्थेचे उपाध्यक्ष सतीशभाई वखारिया, सेक्रेटरी मिलिंद मेहता, सुजल मेहता, सूरज राठोड, सागर शहा, सुजित स्वामी, रितेश शहा यांच्यासह महावीर आरोग्य सेवा संघाचे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते। प्रतीक शहा यांनी आभार मानले। महानकर न्यूजसाठी गौतम जाधव, निप्पाणी। आमच्या संस्थेतर्फे 5, 6, 7 आणि 8 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित एक्झिक्युटिव्ह बॉडी चेकअप कॅम्प महाआरोग्य तपासणी शिबिर याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या शिबिराचा प्रमुख उद्देश म्हणजे कमीत कमी खर्चात एकाच ठिकाणी एका दिवशी रुग्णांची संपूर्ण आरोग्य तपासणी करून वेळेवर आजाराची ओळख करून देणे। दवाखान्याची स्थापना होऊन 6 वर्ष झालेली आहेत। सरासरी तसं पाहायला गेलं तर 6 वर्षात 6 लाख जवळजवळ पेशंटची तपासणी आपल्या दवाखान्याच्या वतीनं झालेली आहे। सुरुवातीच्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये जो रुग्णांचा आपल्या दवाखान्याला रिस्पॉन्स होता तो पाहता संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भाई, उपाध्यक्ष सतीशभाई वखारिया यांनी चर्चेनुसार असं ठरवलं की जे रुग्ण दवाखान्यात येत असतात त्यांना रक्ताची चाचणी, लघवीची चाचणीसाठी बाहेर जायला लागत होतं। दवाखाना एका बाजूला आणि पॅथॉलॉजी एका लॅबोरेटरी एका बाजूला, त्यामुळे रुग्णांची हेळसांड व्हायला लागली। तर हा रुग्णांची थोडीशी सोय व्हावी या उद्देशानं आम्ही लॅबोरेटरीचा प्रस्ताव काही दिग्गज देणगीदारांच्या समोर ठेवला। त्यापैकी आपल्या निप्पाणीचे सुप्रसिद्ध उद्योजक देणगीदार युगंधरभाई मेहता यांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि त्यांनी लॅबोरेटरी उभारणीसाठी जो काही खर्च येणार आहे, मशिनरी असेल, जे काय असेल तो खर्च देण्याचे मान्य केले आणि त्यांच्या नावाने सौ निरुपमाबेन आणि श्री युगंधरभाई बुद्धिचंद्र मेहता यांच्या नावाने आम्ही लॅबोरेटरी सुरू केली। सुरुवातीच्या काळात जी मशीन होती लॅबमध्ये ती अत्यंत कमी होती। काही टेस्टसाठी, ब्लड आणि युरिनच्या टेस्टसाठी परत रुग्णांना बाहेर जावं लागत होतं। त्याच्यानंतर आम्ही परत विचार केला की या टेस्ट देखील सगळ्या आपल्याच जर लॅबोरेटरीमध्ये व्हायला सुरू झाल्या तर रुग्णांची परत ससे होलपट थांबेल आणि त्या रुग्णांची संपूर्ण तपासणी इथं होईल। त्यामुळे पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचा रिपोर्ट जो आहे तो आजकाल प्रत्येक डॉक्टर हा ग्राह्य धरतात, कारण कोणत्याही रोगाचं निदान व्हायचं असेल तर पॅथॉलॉजी रिपोर्ट जो आहे त्याच्यावरून डॉक्टरना एखाद्या रोगाचं निदान करणं सोपं जातं। म्हणून हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही वेगवेगळी नवीन मशीन लॅबमध्ये आणली। 1-2 महिन्यापूर्वी आपल्या लॅबमध्ये एकदम महागडं मशीन की जे पुण्यानंतर निप्पाणीतच आहे, मॅग्लुमी X3 या नावाचं मशीन आलेलं आहे। हे मशीन
आलेलं आहे, पण त्याची रुग्णांना, निपाणी आणि परिसरातील लोकांना अजून तितक्या प्रमाणात माहिती झालेली नाही. तर या मशीन आपल्या निपाणीमध्ये आलेलं आहे इतकं अत्याधुनिक फुल्ली ऑटोमॅटिक मशीन की ज्या मशीनमध्ये 1 तासामध्ये 200 टेस्ट होतात, 60 मिनिटामध्ये 200 टेस्ट, आणि या 200 टेस्टमध्ये एका पेशंटच्या 236 वेगवेगळ्या तपासण्या ॲट ए टाइम होतात. इतकं हे अत्याधुनिक मशीन आहे. तर ह्या मशीनची ही उपयोगिता ही रुग्णांना समजावी आणि कमीत कमी खर्चात ही पॅथॉलॉजी रुग्णसेवा ही सगळ्या रुग्णांना मिळावी, हा त्याचा उद्देशानं आम्ही काय केला की संपूर्ण मॅनेजमेंट आम्ही एकत्र बसून एखादा कॅम्प अशा पद्धतीने घेता येईल काय याच्यावर विचार विनिमय करून आम्ही या कॅम्पचं आयोजन केलं. तर दिनांक 5, 6, 7, 8 डिसेंबर 2025 या 4 दिवशी